परभणीचे खासदार बंडू जाधव माझ्यासोबत आहे. ते नुकतेच आता पीडित कुटुंबाची भेट घेतली. साहेब, पीडित कुटुंबाची भेट घेतलेली आहे. काय नेमकी आता त्यांची मागणी राहिलेली आहे? आजचा 11वा दिवस आहे त्यांच्या हत्येचा. बघा, एक तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. म्हणजे एवढा मोठा इन्सिडन्स व्हावा असं कुठलंही त्याच्या मागं कारण नव्हतं. पण हे जरा दादागिरीसुद्धा म्हणता येणार नाही ह्याला. तिच्या पलीकडे जाऊन ही जी दुर्दैवी घटना केली आहे तिचा निषेधसुद्धा करायसारखा विषय नाही आहे. म्हणजे एवढं नीचपणानं केलेली ही हत्या आहे. आणि या हत्यामागचे सूत्रधार असतील किंवा हत्येचे खरे आरोपी असतील, ह्यांना कायदेशीर यांच्यावर कारवाई होणं आता ही काळाची गरज आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोपवलं नाही पाहिजे. त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत. 2 दिवस अगोदर ह्या ठिकाणी येऊन तिथल्या वॉचमनला मारणं, तिथं जाणं, त्यांच्याकडे पैशाची मागणी करणं, त्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या घटनेलाची पूर्ण लिंक लागलेली आहे गुन्ह्याची. आता फक्त पोलिसांनी ती व्यवस्थित FR करून कोर्टासमोर नेणे आणि कोर्टाने ह्याच्यामध्ये कारवाई करणे एवढाच एक भाग राहिलेला आहे. हे झाल्याशिवाय अशा आणखीन ह्यांची हिंमत कमी होणार नाही. कारण भविष्यात इथं जर काही त्यांना पळवाटा मिळाल्या तर पुन्हा असे अनेक संतोष देशमुख होऊ शकतात. त्यामुळं प्रशासनानं, शासनानं ह्या घटनेकडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे की अशी घटना पुन्हा होता कामा नये. मात्र मराठवाड्यातले 2 जिल्हे सध्या एक 8 दिवसापासून चर्चेमध्ये आहेत. तुमचा परभणी देखील आहे, बीड देखील आहे. म्हणजे पुरोगामी राज्य बनवणाऱ्या मराठवाडा या महाराष्ट्रात चालले तरी नेमकं काय? परभणीची परिस्थिती अशीच होती. एका दारू पिणारी व्यक्ती होती, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं म्हणते. काय वस्तुस्थिती आणखीन काही त्याचा अहवाल पुढे आलेला नाही. पण त्यांनी काही ती संविधानाच्या ह्याची छेडछाड करणं आणि त्याच्यातून उद्भवलेला प्रसंग, त्यानंतर परभणी बंदचं आव्हान होणं, बंद झाल्यानंतर त्यानंतर लोकांची दुकानं, जळपोळ, हे ते जरा थोडे अतिशयोक्ती काही घटना घडल्या. पण ज्या पद्धतीनं संविधानाची तोडफोड केली त्यानंतर जे काही उद्रेक झाला तो लाछनास्पद होता. बाबासाहेबाचं संविधान हे कोणी नाकारू शकत नाही. संविधानाप्रती सगळ्याला आदर आहे. आपण त्या संविधानावर आपला देश चालतो. परंतु त्याच्या मागच्या काय काय भूमिका आहेत त्या सगळ्या तपासल्या तर मला वाटते की कुठंतरी 2 समाजात सातत्यानं तेढ निर्माण होत राहावं अशी काही भूमिका कोणी एखाद्या पक्षाची आहे का, असं कधी कधी बोलायला वाव मिळतो. प्रकाश आंबेडकरांनी असं वक्तव्य केलं की गोध्राचा दुसरा हत्याकांड घडवण्याचं षडयंत्र परभणीमध्ये सुरू होतं. आता त्यांना म्हणणं वेगळे आहे, ते नेते आहेत. पण मला एवढंच म्हणायचं की त्या ठिकाणी त्या दिवशी 2-3 तास पूर्वीच बांगलादेशमधल्या हिंदूंच्या प्रोटेक्शनसाठी एक मोर्चा काढण्यात आला होता. आणि त्या मोर्चामध्ये बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, म्हणजे अजेंडा हा भारतीय जनता पार्टीचा राबवला जायचा. आणि 2 तासानंतर ही घटना घडली. मला वाटतं एखाद्या वेळेस की बाबा ह्या घटनेचे पडसाद त्या घटनेमध्ये दिसून आले की काय एखाद्या वेळेस, असं या ठिकाणी म्हणायला वाव मिळतो. परभणीचे पोलीस कुठंतरी अपयशी ठरलेत असं म्हणतात. 100% ठरलेत. कारण ज्या दिवशी ही घटना घडली त्यानंतर संध्याकाळी जे काही उद्रेक झाला त्या उद्रेकानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 144 लागू केला असता, पोलिसांनी त्यावेळेसच तात्काळ कारवाया केल्या असत्या. दुसऱ्या दिवशी बंदचं आवाहन केले म्हणल्यानंतर पोलिसांनी रात्रीच SRP मागवायला पाहिजे होती, पोलीस यंत्रणा सतर्क ठेवायला पाहिजे होती. परंतु पोलिसांनी ह्याच्यामध्ये निष्काळजीपणा केला, हे त्रिवार सत्य आहे. या दोन्ही घटनेमध्ये कुठंतरी राज्यामध्ये राजकारण होतंय असं वाटतं. आता राजकारण तर म्हणता येणार नाही. आता तो सडनली घडलेली घटना, त्यानंतर उद्भवलेला प्रसंग, ते राजकारण होऊ शकत नाही. आणि इथलं तर राजकारणाचा काही प्रश्नच नाही. इथं तर मला वाटतं की जातीय तेढ असलेले किंवा जातीय वैमनस्य, खानदानी वैमनस्य असलेली व्यक्तीसुद्धा अशा स्वरूपाचं कृत्य करू शकणार नाही. परंतु ह्याला कुठलंही कारण नसताना फक्त इगो, आम्हीच सगळे काय मायबाप आहेत का काय, आम्ही जसे बाप आहेत सगळ्याचे, असे दाखवण्याचा हा प्रकार झाला आहे. त्याच्यामुळं ह्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. वेळप्रसंगी कुठल्याही भूमिकेला पुढे जाण्याची तयारी समाजानं ठेवायची आज मानसिकता केलेली आहे. शेवटी हा संतोष देशमुख, त्याच्यावर झालेला हा भ्याड हल्ला, त्याच्यावर झालेली त्याची हत्या, ही मराठा समाजाला शर्मेनं मान खाणे घालायला लागणारी घटना आहे. आज आम्ही शांत जरी असलो
तरी भविष्यात ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशी, कारण वादळापूर्वीची ही शांतता आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याचं घर उघड्यावर पडलं आहे, कुठलंही कारण नाही. बाहेरच्या लोकांनी गावात येऊन धुळगुस घालायचा, त्या कंपनीवाल्याशी मारहाण करायची, ह्याने तिथं प्रोटेक्शनला गेल्यानंतर ह्यालाही मारायचं, पुन्हा बाहेर नेऊन त्याला हे करायचं, म्हणजे हे अतिरेक झाला आहे. कुठंतरी हा अतिरेक थांबला पाहिजे. त्याच्यासाठी ह्याच्यावर कठोर शासन झालं तरच हे अतिरेक थांबल, नाही तर पुन्हा एकदा ह्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच कुठेतरी अतिरेक झालेला आहे, त्यामुळे याला थांबवणं गरजेचं आहे. पोलिसांनी आता कठोर पावलं उचलून, कठोरातली कठोर पावलं जे आहेत ते उचलावी आणि आरोपीला दोन्ही प्रकरणात, परभणी असेल बीड असेल, दोन्ही प्रकरणातल्या आरोपीवर कडक कारवाई करावी अशीच मागणी आता परभणीचे खासदार बंडू जाधव करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन दीपकसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.